सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज जो आपण अनुभव ऐकणार आहोत तो अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यातून नकळतपणे आनंद अश्रू वाहणार आहे। कारण स्वामी कोणाच्या जीवनामध्ये कसे बदल घडवतात आणि त्याच्या इच्छापेक्षा जास्त त्याला कसे देतात हे आपण या अनुभवातून आज बघणार आहोत। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे नाव पूजा। आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींचे आगमन, त्याचबरोबर स्वामींचे माझ्या जीवनात काय स्थान आहे आणि स्वामींनी मला काय प्रचिती दिली या सर्वांविषयी सांगणार आहे। इथे तुमच्यासोबत हे शेअर करण्याचा एकच उद्देश आहे की फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा आणि विश्वासाने निष्ठेने सेवा करा। त्याचे फळ माझ्यासारखे तुम्हाला देखील स्वामी देणार म्हणजे देणार, हा माझा दृढ विश्वास आहे। स्वामी भक्तांनो, मी लग्नाच्या अगोदरच स्वामींच्या सेवेमध्ये होते। आमचे जे शिक्षक होते ते स्वामींचे आम्हाला गोष्टी सांगायचे, तेव्हापासून आमच्या मनामध्ये स्वामींचा एक भाव तयार झालेला होता। आमचे श्रद्धास्थान स्वामी महाराज बनले होते, कारण सर आमचे दर गुरुवारी स्वामींची आरती आमच्याकडून करून घेत होते। आणि असेच हे झाले, दिवस लोटले। त्यानंतर माझी 12वी झाली। 12वीमध्येच माझे लग्न जमले। मला ज्या मुलासोबत माझे लग्न जमले तो मुलगा मला अजिबात आवडत नव्हता, पण घरच्यांसाठी मी ते लग्न करायला तयार झाली आणि माझे लग्न 12वीतच करून देण्यात आले। माझे लग्न झाले आणि एक नवीन वळण जीवनाला मिळाले। त्यानंतर माझे सर्व खूप चांगले दिवस चालू होते, आनंदाचे दिवस चालू होते। स्वामींची सेवा वगैरे काही होत नव्हती, पण घरामध्ये थोडंसं धार्मिक वातावरण नक्कीच होतं। सर्वजण हे खूप चांगले होते, त्यामुळे काही अडचण नव्हती। पण माझ्या आयुष्यामध्ये असे काही क्षण आले ना, त्या क्षणी मला स्वामींची क्षणोक्षणी आठवण ही येत असायची। ते क्षण देखील स्वामींनी मला प्रचिती देऊन माझ्यासोबत कायम स्वामी राहिले। त्यानंतर माझ्या लग्नाला जवळपास 5 ते 6 वर्ष झाली, पण मला काही एक लेकरूबाळ काही होत नव्हतं। प्रेग्नेन्सी राहत नव्हती। नाना उपाय केले, कुठेच प्रेग्नेन्सी राहत नव्हती। त्यानंतर एका डॉक्टरकडे ट्रीटमेंट ठेवली। डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेऊन 1 वर्ष झालं असेल। मग डॉक्टरांनी ट्रीटमेंटने मला गर्भधारणा झाली आणि मला एक मुलगी झाली। मुलगी ही खूप छान होती। सर्व काही व्यवस्थित चालू होतं, सुखाचे दिवस हे चालू होते। त्यानंतर म्हणतात ना, आयुष्यामध्ये खूप प्रचंड दुःख येतं। असंच काही झालं। माझी मुलगी ही जवळपास 1 वर्षाची झाली असेल। माझ्या ती थोडं थोडं अगोदरच लक्षात यायचं, कारण ती झोपल्यानंतर तिचा श्वास घ्यायला तिला त्रास होत असायचा। ही असं का बरं करते असं वाटायचं। त्यावेळेस डॉक्टरकडे चेकअप केलं। त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की हिच्या हृदयाला होल आहे। ज्यावेळेस हे कळालं त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली। आता कोणाचाच आधार नव्हता, फक्त स्वामी महाराजच पुढे दिसू लागले होते आणि स्वामींकडे धाव घेतली। डॉक्टर बोलले की हिचे खूप मोठे ऑपरेशन करावे लागणार आहे। हिचे ऑपरेशन केल्यानंतर हिची खूप काळजी घ्यावं लागणार आहे। ऑपरेशन आत्ताच केले, 5 वर्षाची झाल्यानंतर केले तर ती सक्सेस होईल असे डॉक्टर बोलले। त्यानंतर तिची आम्ही खूप काळजी घेऊ लागलो। माझी मुलगी 5 वर्षाची झाली। मुलगी 5 वर्षाची झाली, आता ऑपरेशनचा दिवस जवळजवळ येत होता। मनामध्ये खूप भीती वाटत होती, कारण मला तेवढीच मुलगी होती आणि सर्व काही तिच्यावरतीच अवलंबून होतं। आता काय करायचं, खूप मोठं माझ्यापुढे संकट उभे राहिलं। माझ्या मनात होतं की काहीतरी करावं। मग आमच्या गावातील जे मठ आहे तिथे मठातील ज्येष्ठ सेवेकरी म्हटले की तुम्ही एकदा दिंडोरी येथे जाऊन या, मग ऑपरेशनला जा असं त्यांनी सांगितलं। मग आम्ही लगेच दिंडोरी येथे गेलो। तिथे गेल्यानंतर तिथे प्रश्नोत्तर घेतले, सर्व काही प्रॉब्लेम सांगितले, तर त्यांनी आम्हाला 1.25 लाख महामृत्युंजय मंत्र बोलायला सांगितला आणि काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल। आणि दुसऱ्या बाकीच्या सेवाही दिल्या। रुद्राभिषेकचं तीर्थ तिला देण्यासाठी सांगितलं। आम्ही घरी आलो, माझा जप चालू झाला। सर्वजण जप करू लागले, सर्व व्यवस्थित चालू होतं। ऑपरेशनची डेट डॉक्टरांनी दिली। आम्ही ऑपरेशनसाठी ॲडमिट झालो।
जेव्हा ॲडमिट झालो त्यापुढे काही दिसत नव्हतं. अक्षरशः त्या बाळाचे हाल मला बघवत नव्हते. एवढंसं माझं लेकरू आणि मी ते असं होत होतं. त्याची पूर्ण ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. ते केल्यानंतर तिचं ते होल होतं ते पूर्ण चेंज केलं. त्यानंतर माझं पूर्ण तारक मंत्र, मृत्युंजय मंत्र जेवढी आम्हाला सेवा दिली होती तेवढ्या सर्व काही सेवा ह्या चालू होत्या. ऑपरेशन झालं. डॉक्टर बाहेर आले आणि डॉक्टर म्हटले ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं आहे, बाळ एकदम व्यवस्थित आहे. आणि माझी मुलगी नंतर बोलू लागली. त्यावेळेस खूप मनाला समाधान वाटलं की एका आईची हाक स्वामींनी ऐकली आणि माझं लेकरू व्यवस्थित आहे. त्यानंतर मग माझी मुलगी घरी आली. आम्ही तिची खूप काळजी घेऊ लागलो. माझं एक काम मी बाजूला ठेवायचे पण मुलीचं मी खूप लक्ष देत होती. त्या दरम्यान थोडीफार सेवा महाराजांची चालूच होती. मग माझी मुलगी एकदम व्यवस्थित झाली. तिचं काहीच आजार राहिला नाही. ती एकदम ठणठणीत बरी झाली. मग पुन्हा स्वामी सेवेचा विसर पडला. स्वामींना विसरली पण मनातल्या मनात स्वामींचा जप वगैरे चालायचं, आरतीला वगैरे कधीतरी जायचं, पण अशी नित्यसेवा काही घडत नसायची. असेच फार दिवस झाले. माझी मुलगी 8-9 वर्षाची झाली असेल. आम्ही पुन्हा सेकंड चान्स घेत होतो. पुन्हा खूप प्रयत्न केले प्रेग्नेन्सी राहण्यासाठी, पण प्रेग्नेन्सी काही राहत नव्हती. सर्व उपाय करून थकलो. पूर्ण डॉक्टर आम्ही केले, कुठेच फरक पडत नव्हता. सर्व डॉक्टर करून झाले. त्यानंतर खूप पारायणही केली स्वामींचे, तरी देखील काहीच फरक पडत नव्हता. त्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपण आता गाणगापूरला जाऊया आणि तिथे गुरुचरित्र पारायण करूया. मग आम्ही सर्वजण गाणगापूर येथे गेलो. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही तिथे राहिलो. आम्ही 7 दिवस राहिलो आणि 7 दिवस राहून तिथे पारायण केलं. मधुकरी मागून आम्ही उपजीविका करत होतो. त्याचबरोबर संगमावर जाणं, तिथे आंघोळ करणं आणि त्यानंतर पारायण करणं, ते दिवस मी कधीही विसरू शकत नाही. माझ्या आयुष्यातील ते खूप सुंदर असे ते दिवस होते. त्यावेळेस मला असं खूप छान वाटायचं आणि असं वाटायचं इथून जाऊच नाही, इतकं छान वाटायचं. प्रत्यक्षात स्वामी महाराजच भेटल्यासारखं तिथे वाटत होतं. आणि तिथे काय झालं ना की आम्हाला म्हणजे 7वा दिवस होता. आम्हाला घरी यायचं होतं. त्याच दिवशी तिथे खूप मोठी पालखी आली होती, पादुका आल्या होत्या. त्या पादुकांचे आपल्याला दर्शन व्हावं ही खूप मनामध्ये इच्छा होती. काय झालं ना की खूप गर्दी असल्यामुळे आम्ही पायी चाललेलो होतो. आमची गाडी खूप लांब होती. संगमावरती आंघोळ्या वगैरे केल्या. त्यानंतर आम्ही आलो आणि तर आम्हाला रस्त्यामध्येच ती पालखी भेटली आणि त्या पादुकांचे दर्शन देखील झाले. त्यावेळेस खूप मनाला भरून पावल्यासारखं वाटलं. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग माझी सेवा सुरू झाली. मग मी 108 स्वामीचरित्र पारायणाचा संकल्प केला प्रेग्नेन्सी राहण्यासाठी. माझे पारायण सुरू झाले. सुरू झाल्यानंतर ट्रीटमेंट ही चालूच होती. त्याच दरम्यान माझे ओव्हरीचे ऑपरेशन देखील झाले आणि ऑपरेशन झाल्यानंतर मी खूप नाजूक परिस्थितीमध्ये होती. महाराजांवरती सर्व काही सोडून दिलेलं होतं. सेवाही सुरू होती आणि त्याच दरम्यान मला पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली. प्रेग्नेन्सी मला माहीतही नव्हतं की प्रेग्नेन्सी राहिली आहे म्हणून. मग आम्ही चेकअपसाठी एकदा म्हणजे असंच MCAत नाही म्हणून गेलो तर बघितलं, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून. आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या पोटामध्ये 6 गर्भ आता राहिलेले आहे. देवाकडे इतके दिवस एक डोळा मागत होतो आणि स्वामींनी अचानक 6 गर्भ दिले. हे आता कसं शक्य आहे? डॉक्टर बोलले की आपण याच्यातले 3 तसेच ठेवूया आणि 3 तिथेच जागेवरती काढून टाकूया, असं डॉक्टर बोलले. त्यावेळेस प्रचंड त्या वेदना मला खूप त्रास होत होता. स्वामींना मी खूप रडली स्वामींपुढे. स्वामी, हा जीव मी कसा मारू? या जीवासाठी मी किती तडफडली आहे आणि तुम्ही माझ्यावरती ही का बरं वेळ आणली? असं स्वामींना म्हणून मी खूप रडली. मग खूप सारा खर्च देखील आला आणि माझ्या मिस्टरांनी तो खर्च केला. आणि त्यानंतर ते होतं जे 3 बाळं होते ते बाळं तिथेच जागेवरती ते अंडच फोडून टाकले आणि 3 गर्भ माझ्या पोटामध्ये वाढू लागले. गाणगापूरचा हा प्रसाद सर्वजण बोलू लागले. त्यानंतर मग हळूहळू दिवस जाऊ लागले. अक्षरशः मी हलतही डुलत नव्हते, काहीच करत नव्हते, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. मी फक्त बेडवरतीच झोपून होते. सारखा पोटावरती महाराजांचा तारक मंत्र चालू होता, नामस्मरण चालू होतं. झोपूनच सर्व काही सेवा माझ्या चालू होत्या.
स्वामींना एकच विनंती करत होती, स्वामी एवढं तुम्ही दिलं आहे ना, आता एकच करा, फक्त सर्व काही सुखरूप होऊ द्या, मला शक्ती द्या, ताकद द्या, एवढी विनंती मी स्वामींना करत होते. जे काही असेल ते योग्यच तुम्ही करणार आहात असं होतं. डॉक्टरांना खूप विचारण्याचा प्रयत्नही केला की या गर्भामध्ये मुलगा असेल का, असं माझ्या घरच्यांनी खूप प्रयत्न केला, पण डॉक्टर म्हटले तुमचं नशीब शेवटी. पण मला पूर्ण विश्वास होता की माझे स्वामी मला निराश करणार नाही म्हणून, आणि कारण मी तेथे गाणगापूरमध्ये हे गुरुचरित्र पारायण केलेलं होतं. त्यानंतर 9 महिने मी अशीच काढले, स्वामींची सेवा करत करत, रडत कळत. शेवटच्या महिन्यामध्ये अक्षरशः मी हॉस्पिटललाही गेली नाही, कारण गाडीमध्ये झोपून जावं लागत असायचं. मी गेली नाही, स्वामींवरती विश्वास ठेवला आणि मिस्टरांना सांगितलं हॉस्पिटलला डायरेक्ट महिने भरल्यानंतरच जायचं, अजिबात मधी जायचं नाही म्हणून. माझ्या मिस्टरांनीही ऐकलं आणि गोळ्या औषध घरीच चालू, सर्व ट्रीटमेंट घरीच चालू. त्यानंतर 9 महिने पूर्ण भरले. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो. तिथे गेल्यानंतर डॉक्टर म्हटले की खूप म्हणजे पोटावरती ताण आलेला आहे, त्यामुळे नॉर्मल डिलेवरीचे चान्स अजिबात नाही, आपण सेक्शन करूनच हे बाळ हे करू शकतो, डिलेवरी करू शकतो. मग त्यासाठी देखील तयार झाले, कारण माझी पहिली ही नॉर्मल डिलेवरी होती, पण आता सेक्शन करायची यासाठी देखील मी तयार झाले, कारण स्वामींना म्हटलं जे योग्य असेल ते तुम्ही करा म्हणून, आणि माझं सेक्शन करण्यात आलं. सेक्शन वगैरे झालं आणि सेक्शन झाल्यानंतर मला जेव्हा कळालं, मी डॉक्टरांना विचारलं की काय झालं आहे. त्यावेळी डॉक्टर म्हटले की तुला 2 मुली आणि 1 मुलगा हे अपत्य झाले आहे. हे कळाल्यानंतर खूप बरं वाटलं की स्वामींनी माझं एवढे जे हाल झाले त्याचे एक फळ दिलं असं मला वाटलं. 3 फळं दिले, कारण इतक्या दिवस मी एकाची अपेक्षा करत होते, आज स्वामींनी 3 दिले. माझ्या नशिबातच ते होतं, म्हणून माझ्यासोबत ते घडलं असं देखील वाटलं. पण डॉक्टर पूर्ण म्हणत होते की आई म्हणजे बनूच शकत नाही नंतर, पण ही फक्त आणि फक्त गुरुचरित्र ग्रंथाची ताकद आहे, आणि स्वामींच्या सेवेचं हे खूप मोठं फळ मला आज मिळालं आहे. आज माझे 3ही लेकरं खूप स्वामी कृपेने सुखरूप आहे. एकही लेकराला काही एक प्रॉब्लेम नाही, सर्व व्यवस्थित आहे. त्यामुळे मला खूप बरं वाटत आहे. आता फक्त नामस्मरण आणि स्वामींची सेवा आणि लेकरांना बघणं एवढंच चालू आहे. स्वामी भक्तांनो, खरंच अशक्य असणारी गोष्ट स्वामी महाराज शक्य करतात. जे नशिबात आहे ते आपल्यालाच असतं, पण जे नशिबात नाही ते देखील स्वामी महाराज देतात, हे मला तुम्हाला सांगावंसं वाटलं, त्यामुळे मी हा अनुभव शेअर केला आहे. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.